वृक्षारोपण काळाची गरज आहे. समाधान पाटील. पेण फोटोग्राफर असोसिएशनतर्फे उत्साहात आणि अतिशय नियोजनपूर्ण वृक्षारोपण. वृक्षारोपण काळाची गरज आहे. वृक्षापासून आपल्याला ऑक्सिजन मिळते, त्यामुळेच आपण श्वास घेऊ शकतो आणि त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन वृक्षारोपणाबरोबरच वृक्ष संवर्धन करणे आवश्यक आहे, असे आवाहन पेण फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष समाधान पाटील यांनी पेण येथील आर.पी. नगर येथील वन खात्याच्या डोंगरावरील जागेत वृक्षारोपण कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना केले. रायगड जिल्हा फोटोग्राफर असोसिएशन यांच्या जिल्हास्तरीय वृक्षारोपण अभियानाअंतर्गत पेण फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर असोसिएशन यांच्या विद्यमाने पेण येथील आर.पी. नगर येथील वन खात्याच्या डोंगरावरील जागेत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जवळपास 100 वृक्ष लावण्यात आले. यावेळी वृक्षमित्र उदय माणकवळे, वन विभाग अधिकारी कुलदीप पाटकर, माजी नगरसेवक निवृत्ती पाटील, माजी नगरसेविका वसुधा पाटील, रायगड प्रेस क्लब माजी अध्यक्ष विजय मोकल, रायगड फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष समीर भायदे, पेण फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष समाधान पाटील, समाजसेवक हरीश बेकावडे, माझं पेणचे राजू पाटील, समिधा पाटील, पत्रकार विनायक पाटील, प्रकाश माळी, किरण बांधनकर, दीपक लोके, संदीप म्हात्रे यांच्यासह कृषी अधिकारी, सामाजिक संघटना तसेच फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच आपला कट्टा संस्था ऐरोली येथील सभासद ममता भोसले, अध्यक्ष डॉक्टर अरुण औटी, सिद्धेश गुरव, अनमोल जाधव, संतोष घाडीगावकर, अथर्व औटी, श्रावणी भोसले, विदित भोसले यांनी उपस्थिती दाखवून वृक्षारोपणही केले. वृक्षारोपण करून न थांबता वृक्षांच्या संगोपनासाठी आपल्याला जे काही करता येईल ते करायची तयारी पेण फोटोग्राफर असोसिएशनच्या सोबतच जमलेल्या सर्व सदस्यांनी व्यक्त केले. एकंदरीत रायगड फोटोग्राफर असोसिएशनचा जिल्हास्तरीय वृक्षारोपण कार्यक्रम पेण फोटोग्राफर असोसिएशनचे यांनी अतिशय उत्साहात आणि नियोजनरित्या साजरा केला. रायगड फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर असोसिएशनच्या माध्यमातून पेण, अलिबाग, पोयनाड, कर्जत, नेरळ, खोपोली, मुरुड, नागोठणे, पोलादपूर, महाड, बिडवाडी, पाली, सुधागड, माणगाव, इंदापूर, म्हसळा, श्रीवर्धन या तालुक्यात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आपटा, बेल, जांभूळ, बाभूळ, चिंच, गुलमोहर, निलगिरी अशा 50 प्रकारची झाडे लावण्यात आली. महामुंबईसह विनायक पाटील, पेण. पेण फोटोग्राफर असोसिएशन आणि व्हिडिओग्राफर असोसिएशन यांच्या माध्यमातून आज पूर्ण रायगड भरामध्ये जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम केलेला आहे, त्याचप्रमाणे तालुक्यातील आपले जे फोटोग्राफर आहेत आणि व्हिडिओग्राफर आहेत त्यांनी आपल्या पेणमध्ये मेन म्हणजे आपल्या रामवाडी विभागामध्ये जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम केलेला आहे आणि ही काळाची गरज आहे आणि त्यांनी आपला रामवाडी हा म्हणजे एरिया पकडलेला आहे आणि त्या याच्यामध्ये जर आम्हाला एक आनंद वाटतो की ते आपल्या एरियामध्ये येऊन वृक्षारोपण करतात. हे सगळ्यांनी नुसतं फोटोग्राफर नाही, हे सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. त्यांनी मेन मुद्दा म्हणजे नुसतं झाडं लावून सोडून देण्याचा कार्यक्रम, त्याही हा उपक्रम केला आहे की हा येऊन आपण जगवणं महत्त्वाचं आहे आणि त्यांनी ते ठरवलं आहे की आम्ही येऊन याची काळजी घेऊ आणि ही झाडं कशी मोठी होतील त्याची प्रत्येकाने दक्षता घ्यायला पाहिजे आणि त्यांनी स्वतःहून ती घेतलेली आहे. त्याप्रमाणे सर्वांना माझं आव्हान आहे की आता काँक्रिटीकरण वाढत चाललेलं आहे आणि झाडं कमी होत चालले आहेत, तर हे प्रत्येकाने काळजी घ्यायला पाहिजे की प्रत्येक नागरिकांनी एकतरी झाड लावणं गरजेचं आहे. आणि त्याच्याबद्दल मी सर्व या फोटोग्राफर असोसिएशनचा आभार मानतो आणि पुन्हा एकदा सांगतो की ही काळाची गरज आहे. उष्णता वाढत चाललेली आहे. आपण सगळ्यांनी ह्याचा आज 7 जुलै रोजी रायगड फोटोग्राफर असोसिएशन संलग्न पेण फोटोग्राफर असोसिएशनतर्फे वृक्षारोपण अभियान आज सर्व पेण तालुक्यातील सामाजिक संघटना, उदय मनकावले सर आणि इतर सर्व संघटना आणि आपले वन अधिकारी यांच्या मार्फत पेण फोटोग्राफर असोसिएशनने आज वृक्षारोपणचा कार्यक्रम हा इथेच साजरा केलेला गेला आहे. वृक्षारोपण हा काळाची गरज आहे आणि ती सर्व मानव प्राणी